त्र्यंबकेश्वराचा लांबचा प्रवास, जंगलातल्या दरीखोऱ्यातल्या प्रदेशातून आपण जाणार. ना घर ना माणसं, आपलं काही नाही हो. मुलांना काय आणि कसं खाऊ घालणार? या ग्रामात अपमानित होत का होईना, दर दिशी नाही परंतु काही ना काही भिक्षा मिळत होती. लेकरांचा हट्ट मान्य केला खरा, परंतु आता त्यांची चिंता अस्वस्थ करते आहे. कशाची ती चिंता करायची? तुमच्या लेकरांना वायुभक्षण येतं ना? आपण ब्रह्मगिरीच्या प्रवासातही वायुभक्षण करूया. हो तर तिथला वारा अजूनही चविष्टच असेल आणि तिथल्या दऱ्याखोऱ्यातही भरपूर पाणी पण असेलच ना. अरे हे मी विसरलेच की, आपण जलप्रश्नही खूप करूया. आपल्या प्रदक्षिणेची आणि पोटाची दोन्हीची चिंता त्या त्र्यंबकेश्वराच्या चरणी वाहूया. तोच साऱ्या सृष्टीचा मायबाप आहे. आपल्या लेकरांची चिंता कशी करायची हे त्याला का सांगावे लागते? तो सारे काही जाणतो. अजाबात चालायचं नाही. वय 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 माय, किती वरडशील? वरडू नको तर काय करू? अशा अवदासा सुचितीच कशी येला? ही आपली सून नाही राहिली, तिला तिच्या संसाराची काही पडलेलीच नाही. त्या रुक्मिणीच्या संसाराची पडलेली असती. माझी मैत्रिणी करत तिच्या माग माग फिरत असती. आणि ती कार्टी हायतच पाचवीला पुतलीनी. मला जे बी काय बोल लावायचेत ना सासूबाई, ते मला लावा. उगा त्या माझ्या लेकरांना मध्ये घेऊ नका बरं. घ्या, राग तर नाकाच्या शेंड्यावर बसलेलाच असतो. ती पोरं काही सोन्याची आहेत का? त्यांना इकडचं तिकडं एक शब्द बोलला तरी ही फणा काढून उभी राहते. अरे तू बोल की. हा बोलतो. काचच बसून राहणार आहेस घुमेसारखा? सांग तिला त्र्यंबकेश्वराला जायचं नाही म्हणून. बोल की. अगं पण तिला जाऊ द्या, मी बी कोणाशी बोलते. या तुझ्या बायकोमुळं एक दिवस ते इसोबा शास्त्री आपल्याला वाईट टाकतील, तेव्हा तुझे डोळे उघडतील बघ. आता एक दिवस कशाला? आता ही गेली ना त्या पोरांबरोबर आणि त्याच्या आई बापांबरोबर, मग आपल्याला वाईट टाकलं समजच. असं काय होणार नाहीये सासूबाई. का? तुला सांगून करणार आहेत का इसोबा शास्त्री? ब्रह्मगिरीला जायचंच कशाला? मरायचं का तिकडे जाऊन? अगं माय, तू आपण असं काय बोलतो? लेकर एवढं मायनं म्हणतात म्हणून जाणार आहे त्यांच्या बरोबर. म्या या आणि आपल्याला वाईट टाकलं तर लेकर येणार आहेत का वाचवायला? येतील की बघा. आणि तुला कशा पैसे सोबतीला जायचंय ग? त्याचे आई वडील काय मेलेत का काय? बोलण्याआधी थोडा विचार तरी करा सासूबाई. आणि काय हो, काय वाकडं केलंय तुमचं माझ्या रुक्मिणीनं आणि तिच्या लेकरांनी? हा कावेरी, माय इकडे इकडे बस, शांत होय. हे बघ बाय, बाची इच्छा होती ना त्र्यंबकेश्वराला जायची. मरणाच्या वेळी त्यानं आपल्याकडून वचन घेतलं होतं की आपल्या घराने एकदा तरी त्र्यंबकेश्वराची यात्रा करून यावी. आठवतंय ना?
असं समज की त्र्यंबकानंच बोलावणं धाडवलंय. खरं हाय तुझं, पण यांच्या बरोबर कशाला? अगं माय आता ती एकटी कशी जाईल? आणि वावरात पीक तोंडावर आले, ते सोडून मला नाही जाता येणार. तू जाती का तिच्या संग? म्हणजे वाघराच्या तोंडी मला देतोस वय रे? त्यापेक्षा तुझ्या या लाडाच्या बहिणीला पाठव. वाघराच्या तोंडी गेली ना एकदाची तर बरं होईल. अगं माय हे काय बोलणं झालं वय? शास्त्री हो धनी शास्त्री अरे हो 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 नारबा, घसा कोरडा करायला झालंय काय? अहो घसा कोरडा नाही, तुम्ही पहिलं तोंड गोड करा. अहो अशी बातमी आणली, पहिलं तोंड गोड करा, मग सांगतो काय झालं. आधी काय झालंय ते सांग. नाही नाही नाही, पहिलं तोंड गोड करा, मगच सांगतो मी. अहो आनंदाची वार्ता आहे, त्या वार्तेचा अपमान होईल ना बघा. बरं बरं ठीक आहे. अहो ऐकलं का? जरा गुळ पाणी आणा बाहेर. आता कसं? आता कसं? अहो काय झालं, मी सांग मेल्या लवकर आता. अहो तुम्हाला सांगतो, देव तुमच्यावर प्रसन्न आहे बर का. अहो काय झालं, तो विठ्ठल पंत म्हण बायका पोरांसकट जातोय बरमगिरीला. खरं की काय? वय तर तो जोगडा भट्ट देव तो भेटला होता, त्याने सांगितलं. छान नारबा, आता सगळ्या कुळाचा नाश झाल्या वाचून काही राहत नाही बघ. बघ आता लोक कशी कर्मानी मरतात. तर धनी त्या वाघानं त्यांना खाल्लंच नाही तर झालं. टाकलास दुधात मिठाचा खडा, झालं समाधान. अरे मूर्ख माणसा, वाघाने त्यांना खाल्लं नाही तरी ते तसेही मरणारच आहेत. न खाता भुकेनी तडफडू. इथे ग्रामात भिक्षा मिळते, तिथे अरण्यात काय मिळणार आहे? होय की, समजलं? हा छान बातमी दिलीस नारबा, छान बातमी दिलीस. शांतम पापम.
अहो ज्ञाना, निवृत्ती, बाहेर या. अहो या लवकर. काय झाले? अहो बघितलेत का? मुक्ते अगं, हा सिद्धेश्वराचा प्रसाद आहे. कोणालाही पाठवून तो गरजवंतांची गरज भागवत असतो. पांडुरंगा, आमची हात तुझ्या कानी पडली म्हणायची. तूच सगळं जमवून आणलंस. ज्याच्या कोणाच्या मनी तू हे भाव पेरलेस त्याला कधीही कमी पडू देऊ नकोस. त्याच्यावर सदैव कृपादृष्टी ठेव. प्रसंगी आमच्या वाट्याचंही त्याच्या ताटात पडू दे. समद घेतलं नव नाही, मोहरं गेल्यावर परत आठवायचं. समद घेतलंय, नका काळजी करू. आता चाललीच आहेस तर गलथानपणा वागू नगस. सामनावर नीट ध्यान ठेव. लग्नाच्या पहिल्या वर्षाला पंढरपूरला गेलतीस,
तेव्हा गाठोडच्या गाठोड तिकडेच विसरून आली ती. नाही तेव्हा मी चंद्रभागीमध्ये. हा सासूबाई, या येळेला तसलं वागणार नाही मी. त्र्यंबकेश्वरला कुठली बाई बी दिसली तर तिची खना नारायण वाटी भरायची विसरायचं नाही. आपली पित्र ध्यान ठेवून असतील तुझ्याकडं. आणि तुझ्या सासऱ्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्र्यंबकेश्वराला प्रार्थना कर. नाहीतर येतील माझ्या स्वप्नात आणि म्हणतील जा त्र्यंबकेश्वरला. नुसती घुम्यावानी काय करतेस ग? जरा बोल की. हा तुम्ही सांगितलेलं करीन मी समज. आव समद कुटुंब परमगिरीला चाललंय म्हणल्यावर त्या मेले हिशोबाला तर लई चोकडे फुटत असणार नाही वा? अगं फुटू दे ग, बुडबुड असतो कधीतरी फुटणारच की. आणि तुला एक सांगू का, अगं विठ्ठल पंथाचा मार्ग कसा सत्याचा आहे आणि याच्या सत्याच्या मार्गामध्ये हे असे विसोबासारखे काटे येणारच ग. आपण काय करायचं, फक्त त्या काट्याच्या मार्गामध्ये फुलं टाकत राहायची आणि मोर जायचं. आलं का लक्षात तुझ्या? बर ते रानबानं धान पोचवलं असेल ना वा? पोचवलं म्हणजे पोचवलंच की. अगं काल रातच्यालाच गेला, अंगणात ठेवून आला तू. आता गेला नाही का रानामध्ये? म्हणजे आता मला भेटून गेला, सांगितलं मला तरी. ठेवलं, काही काळजी करू नको. पांडुरंग आपला रानबाई ना लईच धीराचा बाबा. आपल्या पायी आजवर त्यांनी कितीदा तरी त्या हिशोबाचा मार खाल्ला नाही का? पण विठ्ठल पंथांचं काम म्हणलं ना तर लय जीवावर उदारून जातोय बघा. हे मात्र तू अगदी बरोबर बोललीस बघ. अगं हे आपला रानबा आणि येऊन नारबाया खरं पाहिलं तर लहानपणीची मैत्र ग. पण त्या नाऱ्याच्या डोक्यात काय आलं आणि त्या विसोबाच्या नादाला लागला काही कळेलच नाही. वांगळ वागायला लागला ग. काय सांगायचं तुला पांडुरंगा. आव आपल्या रानबाला कोणी पाहिलं तर नसेल ना धान ठेवताना? पाहिलं ना. हा कुणी? आपलं पांडुरंगाने पाहिलं. काय तुम्ही बी चला. पांडुरंग 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 पांडुरंग. 48, 49, 50. काय ग मुक्ते, दमलीस का? दादा मुक्ता दमली पण मी नाही दमलो. बर मग जायचं का इंद्रायणी सूर मारायला? अरे दादा ते माझं ना ते. बर हे राहू देत. दादा मला भूक लागली आहे. हा बर जाऊयात मग. आत आईने रांधून ठेवलं असेल, ती वाटच पाहत असेल आपली. ज्ञाना दादा ते धान्य कोणी धाडलं असेल रे? तो पंढरीनाथच कोणत्या ना कोणत्या रूपात सहाय्यासाठी येतो. कधी सवंगडी म्हणून, कधी सहयात्री म्हणून, तर कधी मायबाप म्हणून. ते धान्य पाठवणारे सुद्धा कोणीतरी मायबापच असतील, किंवा कोणी काका काकू, किंवा कोणी आजी आजोबा. गणोजी बाबा आणि सगुणा आजी सारखी. होणार आहे निवृत्ती दादा.